वडिलांनी एक बकरं कापला आणि मुलाला सांगितलं की जा आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना जेवायला बोलवून घेऊन ये. म्हणजे आपण सगळेजण मिळून तिथं जेवण करू, एकत्र बसू आणि खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना बोलू. मुलगा म्हणाला ठीक आहे आणि मुलगा नातेवाईकांना सांगायला निघाला की आता आमच्या घरी जेवायला वगैरे आहे. परंतु मुलाने थोडा वेगळा विचार केला. इकडे बाप सर्व नातेवाईक येतील आणि आनंदाने एकत्र बसून जेवण करू यासाठी तो बकऱ्याचं जेवण मस्तपैकी बनवत होता. आणि मुलगा वाटेत जात असताना विचार करत होता की नेमकं कोणाला बोलवायला हवं आहे, कोण आपलं कोण परक, नातेवाईक म्हणजेच आपलं आहेत की मग मित्र कंपनी वेगळी आपली आहे. आणि त्यानं एक गोष्ट सर्वांना सांगितली. मग प्रत्येक नातेवाईकांना भेटला आणि ओळखीच्याही इतर शेजारी पाजारी लोकांना भेटला आणि सांगितलं की आमच्या घराला आग लागली आहे. त्यानंतर मग काही लोक ते ऐकून त्याच्या घराकडे धावत सुटले आग विझवण्यासाठी. कोणी पाणी घेऊन गेलं, कोणी आग विझवण्याच्या बऱ्याच गोष्टी घेऊन गेलं. आणि नातेवाईकांनी मात्र जाण्याचं टाळलं, ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यांनी आपल्या घराच्या खिडक्या आणि दारं लावून आतमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. थोडेसेच नातेवाईक मात्र मुलाच्या सोबत आले आणि घर विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले, परंतु घर तर जळालेलंच नव्हतं. मग वडिलांनी मुलाला प्रश्न केला की अरे आपले तर नातेवाईक ह्यात जास्त नाहीये, तू सर्वांना बोलवलं नाही का? तर मुलगा म्हणाला की मी सर्वांना बोलवलं होतं, परंतु मी सांगितलं की आपल्या घराला आग लागली आहे. मग विझवण्यासाठी जे जे येतील त्यांच्यासोबत आपण खरं तर हे जेवण करू आणि हेच लोक आपल्या संकटाच्या काळी धावून येणारे आहेत. त्याच्यामुळे हेच आपले नातेवाईक आणि हेच आपले सर्वस्व.